ही 5 महिन्याची 3 महिन्याची फॅट लॉस बॅच आहे. त्याच्यामध्ये नंदाताईंनी कदमताईंनी बऱ्याच सखींनी सहभाग घेतला आहे. तर नंदाताई आज त्यांचा अनुभव सांगतील. त्यांना कसा अनुभव आला, त्या माझ्या रेग्युलर क्लासला सुद्धा आधी येत होत्या आणि बॅचमध्ये त्यांना काय फरक झाला ते सांगतील. थांबा, तुमचा व्हिडिओ पिन करते तुमचा व्हिडिओ. हां, थांबा, चेहरा दिसत नाही. हां, बोला नंदाताई. बोलू का? नमस्कार, माझं नाव नंदा परदेशी आहे. मी अहमदनगर जिल्हा इथं राहते. मी हा क्लास करून 2 महिने झालेले कंप्लीट. बॅच मला आहे ना 2 महिने मला खूप त्रास व्हायचा, खूप टेन्शन पण यायचं, असं सारखं दुखणं हे ते. वजन किती प्रयत्न केला तरी वजन कमी होत नव्हतं. खूप प्रयत्न केलेत मी. युट्यूबला पण बरेच व्हिडिओ ते बघायचे, कोणाला फोन करायचे, नंबर हे करून सेव्ह करून. बरेच जणांना फोन पण केलेत मी. पण टेन्शनच खूप यायचं मला. आता कसं म्हणजे वजनच वाढत चाललं होतं माझं. खूप प्रयत्न केला बरं का मी, घरी पण करायचे पण होतच नव्हतं वजन कमी. तुमचा नंबर मी हे केला, सेव्ह केला, तुम्हाला फोन केला मग नीताताईंना. त्यांनी सांगितलं काही टेन्शन नका घेऊ, आपण करून घेऊ वजन ते कमी, सगळं तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. मग मी हा क्लास जॉईन केला. क्लास जॉईन केल्यापासून माझं 6 किलो वजन कमी झालेलं आहे आणि इंचेस पण भरपूर कमी झालेत माझे. आता मला आहे ना बरेच म्हणजे आजार पण माझे मनाला पण प्रसन्न वाटतं आता. असं म्हणजे दुखणे पण बरेच कमी झालेत माझे. सारखं अंग दुखणं हे दुखणं सारखं चालूच होतं. आमचे मिस्टर म्हणायचे तू काही कर, तू कमीच होणार नाही. जाडी काही पण म्हणायचे मला. म्हणलं बघा मी कमी करून दाखवलंच नाही तुम्हाला. अजून पण म्हणतात बरं का मुद्दाम मला, नाही कमी झाली तू. म्हणजे जाऊ दे, झालेलं मला असं माहितीये ना. मोटिवेशन घ्यायचं की आता मी करून दाखवणार, करून दाखवायचं, बोलायचं नाही काय. मी त्यांना तेच म्हणते, मला माहितीये मी कमी झाले म्हणून, तुम्ही नाही झाले तर म्हणलं तरी चालेल माझं. बरेच जण म्हणतात बरं का मला आता कमी दिसते म्हणून, खूप वजन कमी केलं म्हणून. खूप टेन्शन यायचं मला आधी. तुमचे बरेचसे ऑपरेशन पण झालेत ना, ते सांगा. आणि माझे 9 ऑपरेशन झाले. आता मला फार उत्साह पण येतो व्यायाम करायचा. आधी खूप कंटाळा यायचं, नको वाटायचं व्यायाम करायला. आणि प्लस मला कोणते कोणते झाले? लेडीजचे कसं सी सेक्शन, हार्निया नॉर्मली होतोच आजकाल बायकांना. माझे 2 हर्नियाचे झाले, 2 सीझर झाले, अपेंडिक्सचं झालं, पिशवी काढली, अजून मुळव्याधचे आपलं किडनी स्टोनचं झालं. बरेच ऑपरेशन झालेत माझे. आणि प्लस मला ज्वारीची भाकरी हा प्रकार कधी आवडतच नव्हता, पण आता आवडीने खाते मी. खातच नव्हते, चपातीच, गव्हाची चपाती खात होते. छान 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 छान. म्हणजे बऱ्याच वेळी असं आपली मान्यता असते की आता माझे एवढे ऑपरेशन झालेत, माझी बॉडी वाढत जाणार, अशी बाजूने वाढत जाणार. पण आपण चांगल्यापैकी प्रयत्न केले, वेगवेगळे वर्कआउट केले तर आपण होऊ शकतो, स्वतः मेंटेन राहू शकतो आणि बऱ्याचशा आजारांपासून लांब राहू शकतो. हर्बल लाईफचं पण घेतलेलं आहे, 3 ते 4 महिने तरी घेतलं ते. तेव्हा घेतलं तेव्हा व्यवस्थित वाटलं मला. बंद केल्यात परत डबल तब्येत झाली माझी. म्हणजे आता नकोच त्याच्या नादी लागायचं, मग हेच जॉईन केलं पण. ओके, एक नॅचरल पद्धतीने आपण करतो, इथे काय मॅजिक नाही. तुम्ही पण खूप मेहनत घेतली 2 महिन्यापासून. आवाज येत नाही, आवाज. खूप मेहनत घेतली तुम्ही 2 महिन्यापासून. आणि वय किती तुमचं ताई? वय? हां, वय 48. ओके, म्हणजे मोनो पिशवीच काढलेली आहे, त्याच्यामुळे पण म्हणजे चांगलं बॉडीमध्ये चेंज होतात, ते बऱ्यापैकी केलंय. छान छान, मस्त. डोळ्याचं पण ऑपरेशन झालं माझं. कसलं? मोतीबिंदू. ओके, मोतीबिंदूचं. हा, ते काय आता नॉर्मली कमी एजमध्येच बऱ्याच वेळी त्रास होतात. आता 35-40 झाले की एक होतं. पण आपण चांगला फिटनेस ठेवला, आरोग्याकडे लक्ष दिलं तर बऱ्याचशा गोष्टी लांब ठेवू शकतो. असं नाही की होणार नाहीत, पण लांब ठेवू शकतो. डॉक्टर म्हणतात गोळ्यांचा इफेक्ट आहे हा. हो, होतो. दुसऱ्या डोळ्याला पण झाला आता. ओके, करून घ्या ते वेळेत. ते ऑपरेशनच करावं लागतं त्याला पण, ते प्रॉपर एका वेळेमध्ये. हां, छान. पण फॅट लॉस केला, आता वाढू द्यायचं नाही आहे. हां, इच्छित वजनावरती यायचं आहे आपल्याला. छान. येणार 100%. कदमताई, बोला ना.
कुठून आहात ते सांगा, कसं काय चालू केलं ते सांगा. स्पीकर ऑन करा. थांबा, तुमचा व्हिडिओ पिन करते. थांबा. थांबा, व्हिडिओ पिन करते. हा, बोला. माझं नाव संगीता कदम पनवेल वरून बोलते. मी पण 2 महिने बॅच लावली, त्याच्या अगोदर लावली होती. म्हणजे तसे 2 वर्ष आहे, पण कसं म्हणजे धरसोड खूप झाले. म्हटलं आता बघूया ह्याच्यामध्ये भाग घेऊया, काय होतंय ते. क्लासला होते, आता 5 मंथ बॅच मध्ये. डाएट म्हणजे मला असं वाटायचं, टेन्शन खूप होतं की डाएट म्हणजे उपाशी राहायचं, मला चक्कर येईल असं. म्हणजे मी घरी एकटी असते त्यामुळे असं वाटायचं. पण परत ताईने ज्यावेळेस पहिल्या वेळेस डाएट दिला तेव्हा 2-3 दिवस मला काही सुचलं नाही, पण परत नंतर असं सवय झाली. पण डाएट म्हणजे असं नाही की त्यांनी एकदमच उपाशी राहा तुम्ही, काय त्यांनी बरोबर म्हणजे आपल्या ह्याला माहिती आहे त्यांना की बॉडीला काय पाहिजे किंवा काय नाही. तो सुद्धा त्या देतात ना डाएट, तो सुद्धा भरपूर आहे. तो देतात, तो सुद्धा भरपूर डाएट आहे. आणि माझं पहिल्या महिन्याचं 3.5-4 किलो वजन कमी झालं होतं. आता ह्या महिन्यात मी प्रॉपर डाएट केला नाही, अजून ह्या महिन्यात मी वजन केलं नाही आणि हलकेपणा जाणवला. आणि गरमी जास्त, दरवेळेस म्हणजे जाडीमुळं गरमी जास्त वाटायची, पण ह्यावेळेस गरमी आहे पण जरा थोडी कमी वाटते गरमी. आणि व्यायाम म्हणजे मला वाटत नव्हतं मला एवढे व्यायाम जमतील म्हणजे असं. आणि मला पण असं बरं वाटतंय की माझे हातपाय असे इकडे तिकडे फिरतात, त्याचा पण मला उत्साह वाटतोय. कारण पहिलं म्हणजे कसं जरा एवढं केलं किंवा जिने चढले तरी दम लागायचा, पण आता तसं वाटत नाही. आणि ताईंचं म्हणजे कसं आहे, येत नसलं तरी त्या कशा बोलतात, हा हळूहळू प्रॅक्टिस करा तुम्हाला येईल, असं त्या नेहमी बोलतात. किंवा असं बोलत नाही की तुम्ही 2 महिने झालं मग तुम्हाला अजून जमत नाही, असं बोलत नाहीत. आणि त्यांचं जे मोटिवेशन आहे म्हणजे तुम्हाला येईल, तुम्ही करा, असं त्या बोलतात नेहमी. ते मोटिवेशन एकदम चांगलं आहे. आणि मला म्हणजे अजून सांगावंच वाटते, मला वाटत नव्हतं की मला एवढी एक्सरसाइज चांगली येईल. आता आज मी ते ह्याचे साईड वॉकचे केले, मला एकदम मनातून म्हणजे एवढं फील झालं ना, म्हणजे वाटलंच नव्हतं बघून. म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या व्यक्ती करते ना की मला नाही हे जमणार, तर त्या कशा बोलतात नाही येईल तुम्हाला. मी त्यांच्याकडून 3-4 वेळा म्हणजे असे व्हिडिओ पण घेतलेत की मला जमणं झाले. त्यांनी व्हिडिओ पाठवले, ते व्हिडिओ मी हातात घेऊन प्रॅक्टिस केली, मला जमलं म्हणजे असं. आणि मी जेव्हा घरी करते, मुलं बघतात समोर की येत नाही मला, तर मुलं पण माझ्या बरोबर करू म्हणजे दाखवतात करून की हा हे असं आहे तसं आहे. मग मला पण जरा बरं वाटतं म्हणजे असं करायला. आणि घरातून पण सपोर्ट मिळतो. त्यांना पण सांगणं आहे की असंच आमच्या पाठी लागून तुम्ही आमच्याकडून करून घ्या. ओके, छान छान छान. वय सांगा तुमचं, वय तुमचं वय सांगा ताई. 54 वय आहे माझं. 54 एज मध्ये. पण आता किती फॅट लॉस केला? आता वजन नाही केलं ना? ओके, पण 4 किलो गेला कुठे झालं होतं, ह्या महिन्यात नाही केलं. करा, उद्या सांगा मला. ओके, चला. तर चैताली ताई बरं नोव्हेंबर महिन्यापासून आहेत ना? हां, सांगा ना थोडक्यात. 10 किलो फॅट लॉस त्यांनी केलेलं आहे. थोडक्यात सांगतील. घर सांभाळतात, त्यांचं दुकान सांभाळतात, मुलं आहेत लहान त्यांची, एवढं सगळं असतं परत. आणि त्याच्यातही त्यांनी केलं बऱ्यापैकी. मी चैताली करपे, जुन्नरवरून आहे. मी नीताताईंची बॅच नोव्हेंबर महिन्यापासून सुरू केली होती. त्याआधी मला पण 1 वर्षापूर्वी चिकनगुन्या झाला होता. त्याच्यामुळे माझ्या अंगावर खूप सूज आली होती. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, चालताही येत नव्हतं. त्याच्यामुळे मला खूप त्रास होत होता आणि वय पण खूप कमी होतं आणि वजन वाढतच चाललं होतं. मग मी नीताताईंचा यूट्यूबला व्हिडिओ बघून नीताताईला कॉन्टॅक्ट केला आणि नोव्हेंबर महिन्यापासून बॅच जॉईन केली. नोव्हेंबर महिन्यापासून तर आतापर्यंत मी 10 किलो वजन हे वेट लॉस केले आणि माझे इंचेसही खूप लॉस झालेले आहेत. त्यामुळे मी ताईंची खूप मनापासून आभारी आहे आणि मी ठरवले मनापासून जरी बॅच संपली तरीही मी कंटिन्यू चालूच ठेवणार आहे क्लास आणि नीताताईंसोबत राहून एक्सरसाइज म्हणजे फिट राहणार एकदम. थँक्यू. नाही, बऱ्याच वेळी कसं बायका स्वतःसाठी वेळच नाही काढत. हां, जो तो म्हणजे फॅमिलीमध्ये गुंतून जातो. ठीक आहे, तर स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. हां, आता चांगलं आहे तुमचं वय 54 आहे, तरी पण तुम्ही छानपैकी करू शकता. बऱ्याच जणांचे भरपूर प्रॉब्लेम होतात. आता कमी एजमध्येच प्रॉब्लेम होतात, मग कुठेतरी गॅप पडतो, कुठेतरी मणक्यात गॅप पडतो. मग अशा वेळी एक्सरसाइज बऱ्याचशा करता येत नाहीत. तरी पण ॲरोमिक्सने आपण बऱ्यापैकी कवर करतोय. ॲरोमिक्सचे छान रिझल्ट्स आहेत. तुम्ही पण लकी आहे की तुम्हाला ॲरोमिक्स भेटलं. गेल्या वर्षी ॲरोमिक्स नव्हती शिकलेली मी, तर कार्डिओ योगाच करायचो आम्ही आणि बेली फॅट वगैरे वेगवेगळे थाय फॅटचे करायचो.
आता ॲरोमिक्सने खूप छान रिझल्ट आहेत आणि मला पण एक कॉन्फिडंट आला, ज्यांचे 3-4 ऑपरेशन झाले असतील ती व्यक्ती पण ॲरोमिक्स करून फॅट लॉस करू शकते. ज्यांचं बॅक पेन असेल ते पण फॅट लॉस करू शकतात. ॲरोमिक्स एक स्टँडिंग वर्कआउट आहे. छान वाटतं ॲरोमिक्स करून. ॲरोबिक्स मग केल्यामुळे ना ताई फ्रेश पण वाटतं, हा. ऍक्टिव्ह पण वाटतं आणि असं जाणवतो आपण काहीतरी एक्सरसाइज केली म्हणून. हां, आणि असं आपण योगामुळे किंवा इंच लॉस बाकीच्या भरपूर वेळेला मिळतो, चरबी लवकर कमी होते त्याच्यात. आणि ऑक्सिजन जास्त जातो ना बॉडीमध्ये, आपण ते कंटिन्युअस करतो, फ्रेश वाटतं दिवसभर. हो ना? छान दिवसभर result फ्रेश आहे वाटतं आणि ऍक्टिव्ह वाटतं, झोप येत नाही का, आळस येत नाही, काही वाटत नाही. हां हां. ग्रेविंग पण होत नाही बघा आणि तुम्ही. ते एरोबिक्स एकटं केलं ना तर मजा नाही येत. जेव्हा आपण सगळे करतो ना ते एक तेव्हा मजा वेगळंच येते. प्रोत्साहन पण वाटतं आणि जोश वाटतं की ही एवढं स्पीडने करते ना तर आपण पण तेवढं इंटेन्सिटीने केलं पाहिजे. दुसऱ्या करता ते एकटं केलं तर एवढं हे वाटत नाही. इंटेन्सिटी पण वाढते. आणि दुसरं म्हणजे आता वेट लिफ्टिंगने पण तुम्ही फील करणार की टोन होते बॉडी थोडी अशी, स्किन टाईटनेस पण तुम्ही बघणार, किंवा चालताना, उठताना, बसताना असं ताट असं म्हणजे राहणं, उठणं, बसणं हे पण तुम्ही फील करणार. कोणी फील केलं? श्वास घेण्यामध्ये सुद्धा म्हणजे श्वास आपण घेतो ना तो पण म्हणजे आता एकदम असं व्यवस्थित वाटतंय, असं की श्वास कसं पहिलं जरा हा असं म्हणजे क्लिअर वाटतं एकदम असं चांगला म्हणजे व्यवस्थित वाटतं आता श्वास घ्यायला. पहिलं कसं जरा दम लागल्यावर ठेवायचं किंवा काय, आता तसं वाटत नाही म्हणजे. हां, छान. ॲरोमिक्सने हार्ट हेल्थ पण चांगली मी पण राहते आणि डाएट पण चालतं ना आपलं त्यामुळे. मी पण अगोदर जिनं चढायची ना तर अशी मला पहिलं फ्लोअर चढली का असं थाप लागायची. मी थोडं थांबायची मग सेकंड फ्लोअर चढायची. पण आता तसं नाही वाटत, फ्रेश वाटतं आता. आता 4 माळे धावू शकता मुलांसोबत. जोपर्यंत माझं जे टार्गेट आहे ना कम्प्लीट करायचं तोपर्यंत मी चालूच ठेवणार. त्याच्यात मध्ये माझा गॅप झाला पण आता गॅप नाही पडायचा. युद्धामुळे गॅप भले झाला. एक बॅच का असे ना, युद्धामुळे गॅप झाला. युद्धामुळे गॅप झालं माझं. शॉपमध्ये गर्दी नाही तर वाढली. माझा 13-14 किलो आरामशीर वेट लॉस हो झालं हो, असतं. झालं असतं. फॅट लॉस झालं असतं. आपल्याला चरबी कमी करायची आहे आणि मसल मास वाढवायचं आहे. थँक्यू सगळ्यांनी आपला अभिप्राय दिल्याबद्दल.